तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील सरपंच सरोजिनीताई कबाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आले। यावेळी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ब्रह्मानंद कापसे, उपाध्यक्षपदी श्रद्धानंद जवळगे तर सचिवपदी नितीन बोंगरगे यांची नावे युवा नेते शरणप्पा कबाडे यांनी सुचवताच एकमताने त्यांची निवड करण्यात आली। तसेच सदस्यपदी मारुतीराव बोंगरगे, महादेव सालगे, आकाश घोडके, सुनील इटलकर व सुनील घोडके यांची नावे निश्चित करण्यात आली। अन्य सदस्यही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष कापसे यांनी सांगितले। यावेळी ग्रामसभेमध्ये खुदावाडी गावाचे नामांतर करून ईश्वरवाडी करण्यात यावे असा ठराव नागनाथ बोंगरगे यांनी मांडला व तो एकमताने मंजूर करण्यात आला। शरणप्पा कबाडे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याचा ठराव मांडताच त्यास देखील एकमताने संमती देण्यात आल्याने ठराव मंजूर झाला। तसेच शरण पाटील फाउंडेशन मुरुम यांच्या वतीने 5 क्षेत्रस्ते अतिक्रमण हटवणे, घरकुल योजना याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला। या ग्रामसभेस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामसेवक गोरोबा गायकवाड यांच्या आभाराने ही सभा संपन्न झाली। महाराष्ट्र सरकारच्या GR प्रमाणे खोदावडीमध्ये ग्रामसभा झाली आणि ग्रामसभेमध्ये खोदावडीचे प्रथम नागरिक, सरपंच म्हणून महिला आणि बाकीचे सदस्य गावकरी जवळपास 200 ते 250 लोकांची ग्रामसभा झाली आणि त्या ग्रामसभेमध्ये माझ्या नावाची शरणप्पा कबाडेने घोषणा केली आणि एकमुखाने सगळ्यांनी होकार दिला, त्याला कोणाचाही विरोध झाला नाही आणि मला अध्यक्ष म्हणून दिलेल्या जबाबदारी न्याय देवता म्हणून चांगली व्यवस्थित मी पार पाडतो। 2 व्यक्ती जर वादविवाद जर करत आले तर त्यांच्याशी विचारपूस करून कुणाची चूक, कुणाची बरोबर, कुणाचं काय योग्य न्याय त्याला दिला जाईल हे मी माझ्याकडून पार पाडतो। स्थानिक लेवलवर अनेक शेती बांधाऱ्याचे, पाण्याचे किंवा गावात या अनेक कुटुंबामध्ये वादविवाद होतात आणि त्यांना समजावून सांगून त्यांच्यातला संघर्ष कमी करून इथल्या इथं स्थानिक लेवलवर या सगळ्या समस्या मिटवल्या जातील आणि त्या प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध असेल। कुठलेही काम करायचं म्हटलं तर कठीण काहीच नसते, फक्त मानसिक इच्छा पाहिजे। इच्छाशक्ती जर चांगली असेल तर सगळे कामं चांगले होतात आणि सोबतचे जे तरुण मंडळी आहेत किंवा माझे मित्रमंडळी आहेत किंवा गावकरी आहेत, सर्वांना विश्वासात घेऊन सगळ्यांच्या मनाप्रमाणे सगळ्यांना विश्वासात घेऊन मी काम करेन। आजच्या ग्रामसभेच्या माध्यमातून जे गावामध्ये ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये तरुण, अबालवृद्ध, महिला आणि विचारवंत म्हणजे सालगे गुरुजीसारखे असे विचारवंत देखील त्या ठिकाणी होते। विषय बरेच गावामध्ये झाले पण बिगर संघर्षाचे विषय झाले। विषय ठराव आपण पारित केला, जरांगे पाटलाला पाठिंबा देण्याचा ठराव पारित झाला। त्यानंतर ईश्वरवाडी करण्याचा विषय ठराव झाला, ती एकमुखानं ही निर्णय झाला। त्याच्यानंतर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड झाली, बरेच घरकुलचा विषय झाला, गटारीचा विषय झाला, शरणभैया पाटील फाउंडेशनच्या वतीनं ते येणारे रस्त्याचा, शेत पाळणा रस्त्याचा विषय झाला, घरकुलाचा विषय झाला आणि महत्वाचा विषय म्हणजे तिन्ही तांड्याचे लोकांच्या बैठकीला उपस्थित होते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि एक चांगल्या वातावरणामध्ये आजची ग्रामसभा पार पडली। त्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे आणि आम्ही जे शब्द टाकला त्या शब्दाला देखील ग्रामस्थांनी मान्यता दिली आणि त्यांनी देखील आमच्या सगळ्यांनी तरुणांनी हे सगळं ऐकलं। त्यांचं देखील आम्ही आव्हाच्या समोर विषय मांडत असताना सर्व ग्रामपंचायती शिपाई होते, ग्रामसेवक होते, त्याच्यानंतर आशाताई अंगणवाडी कार्यकर्त्या होत्या, रिटायर्ड शिक्षकाचं नेतृत्व म्हणून आमचे सालगावे गुरुजी त्या ठिकाणी होते। त्यांनी शाळेच्या बाबतीमध्ये चांगले विषय मांडले, त्यांचे आपण ऐकून घेऊन त्याच्यावरती मार्ग काढण्याचा निर्णय आपण झाला आणि ही गावाचे आम्ही फक्त ग्रामसभा न ठेवता की बाबा झालेल्या कामाचा आणि ते जे काय झालं त्याचा अर्जंट पाठपुरावा आम्ही ज्याच्या स्तरावर ज्याच्या डिपार्टमेंटला आपण करतो त्यासाठी आपण कायम गावाच्या कामासाठी कटिबद्ध आहोत आम्ही आणि याच्या पुढील कामामध्ये देखील आम्ही कटिबद्ध राहणार। आणि आजच्या अध्यक्षाची जी निवड झाली, आजच्या अध्यक्ष म्हणजे निवड जरी नाही झाले असले त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये आता मी 20-25 वर्ष आम्ही पाहतोय ब्रह्मांना हे गावाच्या सार्वजनिक जे कामं असतात त्या कामामध्ये योग्य त्यांचं या ठिकाणी हे असतं म्हणजे पुढाकार असतो आणि अध्यक्ष झाले त्याच्या अगोदर देखील ते काम करत होते आणि हे अध्यक्ष आता
अध्यक्ष, माजी अध्यक्ष, उपाध्यक्षांनी देखील चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. याच्या पुढे देखील हे देखील काम करणार आहेत. आम्ही त्यांच्या सोबत सर्व तरुण मित्र, सर्व लोक आम्ही सोबत राहणार आहोत त्यांच्या, आणि त्यांनी जे कामं सांगतील, जे निर्णय होईल ते आम्ही समोरासमोर आम्ही या ठिकाणी करणार आहोत. डी न्यूज मराठीसाठी राजकुमार स्वामीसह लक्ष्मण दुपारगुडे, खुदावाडी, तुळजापूर.